2025च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। यामध्ये आपल्या इथे मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। मतदार यादीवर ऑब्जेक्शनचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। मी जेव्हा मतदार याद्या चाळल्या आपल्या तालुक्याच्या, तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की काही गावाचे गावं या मतदार यादीमधून गायब आहेत। त्यामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर पांढरी खानमपूर पंचायत समिती गणामध्ये टाकरखेडा, मोरे आणि धनेगाव हे गाव गायब आहे। कापूसतळणी गणामध्ये रौंदळपूर, पोही, रत्नापूर, जवळा, औरंगपूर, सैदापूर हे गावं या मतदार यादीमधून गायब आहेत। चौसाळा मतदारसंघामध्ये तुरखेडमधील डोंगरगाव गायब आहे। भंडारज गणामध्ये मलकापूर, बुद्रुक, अळगाव, खाळे, नवापूर, मासनापूर, मूर्तिजापूर, घोगरडा, हसनापूर, पारडी, शिरसगाव, कार्ला, निमखेड, आडे, जवर्डी, धुर्ती, भोकरी हे गाव ज्या मतदारसंघात नाही त्याच्या वेगळ्या मतदारसंघात टाकलेलं आहे। सातेगावमध्ये हंतोळा, मोहबतपूर, खुदानपूर, अळगाव, आडे, विगावमधले आणि कोकरडा गणातील गणेशपूर, निंभारी अशा प्रकारे आणि हयापूरमधील सरफाबाद याच्यामध्ये काही गावं 5-6 गावांचा विचार केला तर ते उजाळ गाव आहे। मात्र निवडणुकीमध्ये उजाळ गाव जरी असलं तरी त्याचा उल्लेख सूचीमध्ये राहतो। तसाही उल्लेख कुठेही निवडणूक आयोगाने केला नाही। यावरून निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा निवडणुकीप्रती किती कॉशियस आहे हा माझा यांच्यावरचा आरोप आहे।